सो मॉर्निंगमध्ये मी सकाळी उठल्या भिजवलेले बदाम आणि काजू खाते. नंतर ब्रेकफास्टमध्ये मी आज माझ्यासाठी पोहे बनवलेले. ॲक्च्युली खूप लोकांना सवय असते की ते लोकांना ब्रेकफास्ट स्किप करतात, पण ब्रेकफास्ट स्किप नाही केला पाहिजे. ब्रेकफास्ट जर तुम्ही केला तर तुम्ही म्हणजे एनर्जी भेटते, प्लस तुम्ही चांगलं म्हणजे एनर्जेटिकली वर्क करू शकता. सो ब्रेकफास्ट स्किप नका करू. सो इकडे मी माझे पोहे रेडी झालेले आहेत आणि इकडे मी पोहे खाते ब्रेकफास्टमध्ये. म्हणजे एव्हरीडे मी पोहे खाते असं काही नाही. कधी उपमा, कधी पोहे, कधी सेवया, असं अल्टरनेट डेज मी चेंज करत असते. नंतर लंच मी माझं 1:30 वाजता करते जेव्हा मी घरी असते तेव्हा. जर कॉलेज असेल तर पुढे मागे टाईम होतं. सो लंचमध्ये मी बनवलेलं अंडा भुर्जी. आणि तुमचा जो लंच असतो तो एकदम हेवी असला पाहिजे आणि जो आपला डिनर असतो तो एकदम कमी असला पाहिजे, कमी क्वांटिटीमध्ये. सो लंच तुम्ही हेवी करू शकता, सो दॅट की दिवसभर आपल्याकडे टाईम असतो, त्या टाईममध्ये आपण डायजेस्ट करू शकतो. पण रात्री झोपताना हलकं अन्न खाल्लं पाहिजे मोस्टली डिनरमध्ये. सो इकडे मी भुर्जी, सॅलड घेतलेलं, काकडी, कांदा आणि सुकं वांगं आणि चपाती, अंड्याची भुर्जी असं मी लंचमध्ये खाल्लं. आणि सुकं वांगं. आणि मी अशी क्विक पटकन भुर्जी बनवलेली, इतकी मस्त झालेली. वाव. तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही काय खाता असं लंचमध्ये. मग 5 वाजता स्नॅक्समध्ये मी इकडे मखानाच रोस्ट केलेले, त्याच्यामध्ये फक्त थोडंसं तूप टाकून मी ते रोस्ट केळी आणि रोस्टेड मखाना. आणि रात्रीच्या जेवणामध्ये होती डाळ, मेथीची भाजी आणि चपाती. सो असं होतं माझं व्हॉट आय ईट इन अ डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.